साकोलीजवळ असलेल्या आलेबेदर येथील त्रिरत्न बौद्ध विहार येथे विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण शिबिर समता सैनिक दलातर्फे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी 5 दिवसांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले। या प्रसंगी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय मार्गदर्शक भंते नागदीपकर, भंते नागसेन, भंते मोगलायन व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार डीजी रंगारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। भंते नागदीपकर यांनी बालवयामधूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच चांगल्या प्रकारे रुजवता येतो व सर्व पालकांनी बौद्ध उपासकांनी बुद्धाचा धम्म प्रचार व प्रसार कृतीतून कसे करता येईल याकडे आपल्या बालकांकडे लक्ष दिले पाहिजे। भगवान बुद्ध यांचा धम्म करुणेच्या व शांततेचा असून जगाने हा शांतीचा मार्ग स्वीकारलेला आहे। तेच विचार बालवयात रुजावे, अन्य कृतीतून आणि विविध उपक्रम कसे रुजवता येतील याविषयीचे प्रॅक्टिकली प्रयत्न समता सैनिक दलाच्या माध्यमातून सुरू आहे, असे मत भंते नागदीपकर यांनी एशियन टीव्ही न्यूज चॅनलच्या मुलाखतीत आपले मत स्पष्ट केले। मी भंडारा जिल्ह्यातील आलेबेदर या ठिकाणी आहे। आलेबेदर हे तर निसर्गरम्य वातावरण आहे। त्या ठिकाणी बौद्ध कुटी आहे आणि ह्या आलेबेदरमध्ये समता सैनिक दलातर्फे जिल्हास्तरीय उन्हाळी विद्यार्थ्यांचा शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे आणि समता सैनिक दलाचे मुख्य मार्गदर्शक भंते नागदीपकर आपल्यासोबत आहेत। आपण सरळ त्यांच्याकडे जाऊया आणि याविषयी चर्चा करूया। भंतेजी, एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। दरवर्षी गेल्या 2 वर्षापासून मी बघतो आहे त्या ठिकाणी उन्हाळी विद्यार्थ्यांचं जे प्रशिक्षण शिबिर आहे तो घेतलं जाते, त्याचा उद्देश काय आहे, काय सांगाल आपण? परमपूज्य महासर सेनानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली समता सैनिक दल रूपी हे संघटन प्रशिक्षित अशा सैनिकांचं संघटन उभं केलं। स्वयंसेवी संघटक आणि या स्वयंसेवी संघटनेमध्ये प्रत्येक विद्यार्थी बालपणापासूनच प्रशिक्षित व्हावा। तो पीटी, परेड, लाठी, जुडो, फर्स्ट एड, फायर फायटिंग, रेस्क्यू आणि बौद्धिक म्हणजे संस्काराभिमुख, व्यवहाराभिमुख आणि विचाराभिमुख आणि प्राकृतिकदृष्ट्या सक्षम असावा। सैनिकांची बौद्धिक क्षमता ही वृद्धिंगत व्हावी आणि या दृष्टिकोनातून आजच्या जो विषम काळ आहे या विषम काळामध्ये जी काही भपकेबाजी, देखावा आणि आकर्षण आहे आणि त्याकडे समाज प्रवाह आकर्षित होत आहे, अशा अवस्थेमध्ये अनेक प्रकारचे धार्मिक शिबिरं, अनेक प्रकारचे शिबिरं लोक आयोजित करत असतात। त्यापैकी समता संघाच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे कलागुण, त्यांच्या अंतरंगामध्ये असलेल्या ज्या काही भावना आहेत त्या सामाजिक भावना त्या वृद्धिंगत व्हाव्या आणि ते प्राकृतिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावे। समाजाप्रती त्यांच्या मनामध्ये, सामाजिक दायित्वाप्रती त्यांच्या मनामध्ये एक आदरभाव निर्माण व्हावा आणि समाज कार्याप्रती ते सतत तत्पर राहावे, यासाठी या उन्हाळी शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं मानसिक आणि प्राकृतिक एक प्रकारचं प्रशिक्षण या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जात आहे। सर, मला सांगा की हे जे प्रशिक्षण होत आहे या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये होत असेल, परंतु या प्रशिक्षणामध्ये काय काय घेतलं जातं, म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात? शारीरिक कवायती आहेत, प्राकृतिकदृष्ट्या त्यांच्या मानसिकता प्रगल्भ करण्यासाठी बौद्धिक प्रशिक्षण आहे आणि शारीरिक कवायतीमध्ये अनेक प्रकार विद्यार्थ्यांच्या जे काही गुण आहेत त्यांना आणखी वृद्धिंगत करता येतील। विद्यार्थ्यांच्या मनांमध्ये म्हणजे सामाजिक भावनेसोबतच त्यांच्या मनात त्यांच्या खेळकूद वगैरे जे आहे, पीटी, परेड, लाठी, जसं मी मगाच सांगितलं, त्या माध्यमातून त्यांना सक्षम कसं करता येईल हा अधिक प्रयत्न आहे। कारण की या प्रशिक्षण शिबिरातून जे विद्यार्थी तयार होऊन आपापल्या गावांमध्ये जातील, दररोजच्या ज्या शाखा लागतील त्या शाखांमध्ये ते दररोजचा सराव करतील आणि या सरावाच्या माध्यमातून शाखांना अधिक मजबूती प्रदान करता येऊ शकेल। या शिबिरामध्ये पूर्ण भंडारा जिल्ह्यातील आता किती गावचे विद्यार्थी दरवर्षी सहभागी होतात? या भंडारा जिल्ह्यामध्ये असे असंख्य गावांमध्ये शाखा आहेत भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये। त्यापैकी जे काही निवडक
शाखांमधले एक एक दोन दोन असे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे विशेषतः असं ठरवलेलं आहे की म्हणजे 15 वर्षापासून तर 40 वर्षाच्या आतमधल्या विद्यार्थ्यांनाच आपण या उन्हाळी शिबिरामध्ये प्रशिक्षण द्यावं. आणि त्या दृष्टिकोनातून एका शाखेतून 2-3 असे सैनिक बोलवलेले आहेत, जे प्रशिक्षित होतील. मग ते शाखा कमांडर असतील, उपशाखा कमांडर असतील किंवा मग ट्रेनिंग कमांडर्स असतील. त्या लोकांना बौद्धिक प्रशिक्षण आणि शारीरिक प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करणे हा अतिशय महत्त्वाचा उद्देश आहे. आपण समता सैनिक दलाचे मार्गदर्शक आहात. आपण समता सैनिक दल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ठिकठिकाणी त्यांच्या शाखासुद्धा ओपन झालेल्या आहेत आणि ठिकठिकाणी चांगले उपक्रम सुरू आहेत. समता सैनिक दलाची भूमिका आपण काय मांडाल आजच्या विषयावर? समता सैनिक दल हा आंबेडकरी आंदोलनाचा कवच आहे आणि समता सैनिक दल हे आंबेडकरी आंदोलनाचा कवच असल्यामुळे समाजावर होणारा अन्याय, अत्याचार, जोरजुलूम, त्याची होणारी पिछेहाट याच्यावर निर्बंध ठेवता यावं आणि ज्या लोकांवर अत्याचाराला तोंड देता यावं यासाठी समता सैनिक दलाच्या माध्यमातून सैनिकीकरण करणं, त्यांना प्रशिक्षित करणं आणि त्यांच्या माध्यमातून समाजाला जागरूक करण्याचा प्रयत्न करणं हा अतिशय महत्त्वाचा उद्देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांचा विचार आजच्या या बाल मनांवर कशा पद्धतीने समता सैनिक दलाच्या माध्यमातून रुजवण्यात येत आहे? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समता सैनिक दलाची जेव्हा स्थापना केली त्या काळामध्ये बुद्ध धम्म स्वीकारायचा होता. परंतु त्यावेळेला या देशामध्ये जो काही समूह होता त्या समूहावर जो अन्याय, अत्याचार किंवा जोरजुलूम होत होते त्या काळामध्ये त्या लोकांना अमानुष समजलं जात होतं, त्यांना पशुतुल्य गणलं जात होतं, त्यांच्यावर अनेक प्रकारचे दडपण लादले जात होते. त्या लोकांना अनेक प्रकारच्या अधार्मिक कृत्यामध्ये आणि परंपरागत अनिष्ट मान्यतांमध्ये रुजवलं जात होतं. आणि अशा अवस्थेमध्ये जो समाज वेढला गाणला दीनदुःखित आहे त्या समाजाला संघटित करणं, त्यांना संरक्षित करणं आणि सौजन्यशील बनवणं म्हणजे त्या समाजाला डोळस बनवण्याच्या, गुलामीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी समता सैनिकाच्या माध्यमातून तो प्रयत्न केला जात होता. परंतु 1927 ते 1942 पर्यंत फक्त या संस्थेमध्ये विशेष करून मिलिटरीमधून रिटायर झालेले लोक ते अष्टपैलू गुणाने वस्त्यामध्ये अखाडे किंवा मग प्रशिक्षण शिबिरं घेऊ शाखा चालवत होते. परंतु 56च्या धम्म क्रांतीनंतर एकीकडे बाबासाहेबांनी या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये जी मानवता मजबूत केली, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, अधिकार प्रदान केले आणि त्यानंतर या देशामध्ये जो काही अमानुष समजला गेलेला समाज आहे त्या समाजाला बुद्धाच्या बुद्धिवादी मार्गाने अर्थदीपभावाप्रमाणे प्रकाशित होण्याकरता प्रवृत्त केलं. तेव्हा या समाजातला कोणताही वर्ग मनाने अज्ञ, अडाणी, मूळ आणि मूर्ख राहू नये. चंचल, चपळ आणि भावनिक असणे हा मनाचा दुर्गुण आहे. या दुर्गुणातून माणूस हा बाहेर पडावा, विद्यार्थी हा बाहेर पडावा आणि विद्यार्थी हा चाणाक्ष दृष्टीने कुटुंबाला संघटितपणे, सौजन्यशीलपणे, एकत्रितपणे पण आदरातिथ्याने सन्मान राखून त्याने एक आदर्श कुटुंबाचा संघटित उत्तराधिकारी बनावा ही अत्यंत महत्त्वाची बाब या संस्थेच्या माध्यमातून सैनिकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत असताना हे सैनिक येणाऱ्या काळात समता संघाच्या माध्यमातून परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी दिलेलं या देशाचं संविधान, परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या तथागतांच्या मानवतेचा विचार, विश्वबंधुत्वाचा विचार, समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा विचार हा मनामध्ये रुजवता यावा आणि बालमनांमध्ये जास्त प्रमाणात रुजवता यावा यासाठी सुद्धा या समता संघाच्या माध्यमातून दररोजच्या म्हणजे थेंब थेंब तळासाठी याप्रमाणे या बालमनांवर, विद्यार्थ्यांच्या मनांवर बौद्ध धम्माप्रती, बौद्ध धम्माच्या संस्काराप्रती, शील, सदाचार आणि स्वाभिमानाप्रती त्यांच्या मानसिकतांमध्ये आदर्श जीवन मूल्य बिंबवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेवटचा प्रश्न आहे सर, समता सैनिक दलाच्या माध्यमातून ते बौद्ध उपासक आहेत यांना आपण कोणता संदेश द्याल? मी समता संघाच्या माध्यमातून बौद्ध उपासकांना, कारण की तथागतांचा हा मानवतेचा धम्म विश्वामध्ये व्याप्त आहे आणि विश्वामध्ये व्याप्त असणारा हा धम्म विकसनशील आहे, उन्नत आहे आणि या धम्माचं पालन करणारे, धम्माच्या मार्गावर शील सदाचाराचा अंगीकार करणाऱ्या
प्रत्येक लोकांनी धम्माच्या माध्यमातून एक आदर्श सौजन्यशील संस्कारित जीवन जगलं पाहिजे. परंतु त्यासोबतच ज्या वातावरणात आपण जगतो या भारतवर्षामध्ये शतकानुशतकापासूनची जी काही उच्चनीचता आहे, किंतु परंतु आहे, धर्मांधता आहे, जातीयता आहे आणि अनेक प्रकारच्या अन्य अत्याचार जोरजुलूम आहेत, अनेक प्रकारच्या बेरोजगारी आहेत, अनेक प्रकारच्या जे काही मजदूर आहेत, शेतकरी आहेत, अनेक लोकांना अनेक मार्गानं त्यांची पिछेहाट करण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि अशा अवस्थेमध्ये बौद्ध अनुयायी या नात्याने सुद्धा बौद्ध अनुयायांनी आपापल्या घराच्या एक एक व्यक्ती म्हणजे एक एक सैनिक जर निर्माण करून जर समर्थनाच्या सैनिकी परिवेशामध्ये धम्माच्या संरक्षणासाठी म्हणजे तथागतांनी त्या काळामध्ये राजांना सुद्धा आणि प्रजेला सुद्धा धम्म सांगितला, परंतु राज्याचं संरक्षण करण्यासाठी सैनिकांची गरज होती आणि ते सैनिक त्या काळामध्ये सुद्धा आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी सीमेवर असायचे. त्याप्रमाणे आज वर्तमान काळामध्ये परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित असलेला मानवतावाद, तथागतांचा बुद्धिवाद, तथागतांचा वैचारिकतावाद हा जर या देशात टिकवायचा असेल आणि त्याच्यावर अनेक प्रकारचे भडीमार विषमतावाद्यांकडून थोपवले जात असताना बौद्ध धम्माला सुरक्षित ठेवण्यासाठी, बौद्ध चैत्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी, बौद्ध भिक्षूंना सुरक्षित ठेवण्यासाठी, बौद्ध भिक्षूंच्या वर होणाऱ्या अन्यायाच्या यांना थांबवण्यासाठी आणि जे काही लेणी आहेत, पर्वत आहेत, अनेक प्रकारच्या ज्या जे काही तथागतांच्या नावाने सम्राट अशोकांनी निर्माण केलेले जे काही वास्तू आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि या देशातला म्हणजे जो धर्मांध आणि जातीयतेचा प्रकोप आहे, कपोलकल्पित मान्यतांचा जो प्रकोप आहे या देशामध्ये, ज्याप्रमाणे अज्ञान, अंधकार, अंधश्रद्धेचा प्रादुर्भाव आहे, याच्यावर निर्बंध ठेवण्यासाठी समता सैनिक दल रूपी सैनिकांच्या माध्यमातून, प्रशिक्षित सैनिकांच्या माध्यमातून त्यांना, कारण की सैनिकांना शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षणासोबतच बौद्धिक प्रशिक्षण दिलं जातं आणि तथागतांच्या धम्मानुसार प्रत्येक सैनिक हा एक आदर्श सैनिक कसा राहील या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जातं. तेव्हा त्या बौद्ध धम्माच्या उपासकांनी सुद्धा आपल्या बौद्ध धम्माचं तत्व पालन करत असताना समतेच्या प्रवाहामध्ये विषमतेला तोंड देण्यासाठी सैनिकीकरण करणं म्हणजे संघटितपणा निर्माण करणं आणि अनेक कलागुणाने युक्त असणं, जेणेकरून येणाऱ्या काळातील जी काही विषमता या देशातली त्या विषमतेला तोंड देण्यासाठी एकटं गुदमरून मरण्यापेक्षा या समाजाने तथागतांच्या मानवतावाद तर स्वीकारायचाच, पण तथागत बुद्ध म्हणतात की चोखाची आणि हिंतेची भूमिका नाकारून मध्यम मार्ग स्वीकारावा आणि मध्यम मार्ग स्वीकारत असताना जर प्रतिकार कोणी करत असेल तर आपला बचाव करण्यासाठी प्रत्येकाने सतत जागरूक असलं पाहिजे, संघटित असलं पाहिजे, सौजन्यशील असलं पाहिजे, व्यावहारिक आणि वैचारिक असलं पाहिजे. आणि ती वैचारिकता जर प्रत्येक घरामधून जर सैनिक म्हणून एक एक सैनिक निर्माण झाला, एका गावामध्ये 50 लोकांची वसाहत असेल आणि 10 सैनिक जरी त्या म्हणजे वसाहतीमध्ये असतील तरी समाजाला संरक्षित करण्यामध्ये, मानवतेला मजबूत करण्यामध्ये आणि बुद्धिवादाला उन्नत करण्यामध्ये हे सैनिक येणाऱ्या काळामध्ये एक संरक्षक फळी म्हणून या समाजाला संरक्षित करण्यामध्ये मदतनीस ठरू शकेल.